आपके सामने डॉक्टर नरेंद्र उमरीकर, इन्होंने इनका परिचय छोटा सा, BE इलेक्ट्रॉनिक में पदवी प्राप्त की है। 10 साल से वे वास्तुशास्त्र, ज्योतिष शास्त्र पर प्रचार एवं प्रसार कर रहे हैं। उन्होंने श्री यंत्र की जानकारी बहुत से लोगों तक पहुंचाई है तथा कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ के माध्यम से वास्तुशास्त्र को शासकीय रुतबा मिलवाया है। यह एक ही शासकीय विद्यापीठ भारत में उपलब्ध है। आज वो आपके सामने वास्तु दोष और उन पर किए जाने वाले वैदिक उपचारों के बारे में आपके सामने विचार व्यक्त करेंगे और उनका साथ देंगे श्री निशांत थोपिल व पंडित श्रीनाथ जी। जय गुरुदेव। भृगरात्रि वसिष्ठश्च विश्वकर्मा मयस्तथा नारदो नग्निश्चैव विशालाक्ष पुरंदरा ब्रह्मा कुमारो नंदीश शौनको गर्गएव च वासुदेवो अनिरुद्धश्च तथा शुक्र बृहस्पति अष्टादशैते विख्याता वास्तुशास्त्रोपदेशका। वैदिक वास्तुशास्त्रातले विख्यात 18 वास्तुशास्त्रोपदेशक श्री श्री रविशंकर गुरुजी आणि माझे गुरु पंडित मगिरवारजी यांना नमन करून मी आजचा वास्तुदोषावरचा जो आपला सेशन चाललेला आहे त्यातलं दुसरा चर्चा सत्र मी सुरू करतो। वास्तुशास्त्र हे भूमीचं शास्त्र आहे। ज्या भूमीवर आपल्याला भवन किंवा वास्तू निर्माण करायची आहे त्याचं हे शास्त्र आहे। आजकाल वास्तुशास्त्र आणि भवनशास्त्र थोडंसं मिक्स केलं जातं, पण तसं नाही आहे, हे भूमीचं शास्त्र आहे। आणि ह्या शास्त्रामध्ये दिशाचा निर्णय योग्य झाला पाहिजे। जर वास्तू दोष शोधायचे असतील तर आपल्याला आधी त्या वास्तूच्या भूमीच्या दिशाविषयीचं ज्ञान नीट व्यवस्थित झालेलं पाहिजे। त्यासाठी जसं डॉक्टर स्टेथोस्कोप वापरतात त्याप्रमाणे आपण कंपास वापरतो। प्रत्येकाला कंपासचं रीडिंग हे व्यवस्थित आलं पाहिजे। दिशा सर्वांना माहीत आहेत। 8 दिशांचा अभ्यास या ठिकाणी होतो। 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा आणि ब्रह्मस्थान। दिशांसोबतच आपण दिशांचा प्रभाव म्हणजे हवा आणि प्रकाश याचा विचार केला जातो। त्यानंतर पंचतत्व, पंचमहाभूत, जलतत्व, अग्नितत्व, पृथ्वीतत्व, वायुतत्व आणि आकाशतत्व हे यांना विशेष स्थान दिलेलं आहे। आणि आत्ताच्याच रिसेंटली मगिरवार सरांच्या वाचनात आलेल्या देव नक्षत्र आणि राक्षस नक्षत्र, उत्तर आणि पूर्व ह्या दिशा ज्या आहेत ह्या देव नक्षत्राच्या दिशा आहेत। थोडं पाणी आणि पश्चिम आणि दक्षिण राक्षस नक्षत्रांच्या। ह्या सर्वांचा अभ्यास करून सर्व प्रिन्सिपल योग्य तऱ्हेने वापरून आपण वास्तूची निर्मिती केली पाहिजे। त्यामध्ये भूमी पूजन इथून वास्तूच्या निर्माणाला सुरुवात होते। एक मिनिट। भूमिपूजन हा वास्तूच्या उभारणीमध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे, पहिला टप्पा आहे। तो योग्य मुहूर्तावरच झाला पाहिजे। आणि दोष जे असतात ते आपले जे प्रिन्सिपल्स आहेत ते योग्य तऱ्हेने वापरले न गेल्यामुळे दोष निर्माण होतात। आणि वास्तूमध्ये जे दोष असतात, जसं आपल्याला शरीरामध्ये काही दोष झाला, आजारी पडलो तर आपल्याला कळतं काहीतरी दोष आहेत, तसे वास्तूमध्ये पण दोष असतील तर आपल्याला जाणवतं, फील होतं। त्यासाठी फील गुड फॅक्टर हा एक इंट्युशनचा भाग आहे, तोही प्रत्येक वास्तुतज्ञामध्ये आला पाहिजे। वास्तू मुहूर्त पाहताना जर आपल्याला भूमिपूजन करायचं, जमिनीच्या खाली जर खोदकाम करायचं असेल तर अधोमुख नक्षत्र पाहिले पाहिजे। जर बांधकामाची वर उभारायचं असेल, म्हणजे भिंती उभारायची असतील, वर स्लॅब टाकायचं असेल, अजून मजले उभारायचे असतील तर ऊर्ध्वमुख नक्षत्र, आणि महाद्वार बसवणे वगैरे अशा गोष्टींसाठी तिर्यनमुख नक्षत्र पाहिले पाहिजे। हा इथे त्यांचा चार्ट दिलेला आहे। त्यानंतर तसेच रिक्तातिथीवर कुठलंही कार्य सुरू नको करायला, म्हणून चतुर्थी, नवमी, चतुर्दशी ह्या वर्ज आहेत। तसेच वास्तूमध्ये रविवार आणि मंगळवार हा सुद्धा वर्ज केलेला आहे। अमास्या, व्यतिपात, वैदर्ती, स्थिर लग्न, शुभ नवांश वगैरे हे घ्यावे लागतात। आता ह्या शुभ मुहूर्त पाहिल्यानंतर आपल्याला भूमीचं अधिग्रहण करायचं आहे। भूमी परीक्षणानंतर त्या भूमीचे अधिग्रहण करणे व तेथील सर्व अदृश्य शक्ती, राक्षसी प्रवृत्ती यांचे उच्चाटन करण्यासाठी हा विधी केला जातो। हे विधी निष्णात जे पंडित असतात, ज्यांनी वास्तूचंही नॉलेज घेतलेलं आहे आणि पौरोहित्य करतात, अशांकडून ते विधिवत करून घेतले पाहिजे। नॉर्मली वास्तुविधीमध्ये आपल्याकडे 2 पद्धती वापरल्या गेलेल्या आहेत। म्हणजे
आम्ही ज्या वापरतो एक महाराष्ट्रीयन पद्धत, महाराष्ट्रीयन पंडित ते करतात, आणि दुसरे जे आहेत काही विधी जे आहेत हे केरळीयन ग्रंथामध्ये आहेत किंवा साऊथ इंडियन ग्रंथामध्ये आहेत. त्यासाठी साऊथ इंडियन केरळमधले नमुद्रीपाद ब्राह्मण जे आहेत त्यांच्याकडून आपण हे विधी करून घेतो. भूमी अधिग्रहणानंतर त्या भूमीवर वृक्ष असतात, ते वृक्षाचं छेदनही आपल्याला करावं लागतं. भूमीवर प्रकल्प निर्मितीपूर्व तेथील मोठ्या वृक्षाचे छेदन करण्यासाठी हा विधी करतात. विश्वकर्मा प्रकाशमध्ये त्याचा संदर्भ आढळतो. त्यानंतर भूमीला शुद्धीकरण करण्यासाठी वर दिलेला हा जो मंत्र आहे त्या मंत्राचा जप मंद स्वरात करावा. कलशात बीज पंचगव्य पाणी घेऊन त्याचे पूजन करून ते सर्व भूमीवर टाकावे, म्हणजे भूमीचं शुद्धीकरण होतं. दुसरा, भूमीतलं शल्य हा सुद्धा एक महादोष आहे. ते शल्य दूर करण्यासाठी विशेष सुक्ताचं पठण, मंत्राचं पठण हे केलं जातं, आणि एक पुरुष खोलीपर्यंत खोदून त्यातले सर्व शल्य काढायचे असतात. वास्तू प्रकल्प निर्माण करण्याच्या पूर्वी ज्या भूमीवर निर्माण करायचं आहे त्या भूमीचे पूजन करणे अतिशय आवश्यक आहे. येथे भूमी, कुर्म, अनंत या देवतांचे पूजन करतात. तसेच वास्तुपुरुषाचे स्मरण करून विश्वकर्मा स्वरूप, स्थपती व उपयुक्त उपकरणे यांचेही पूजन करावे. वास्तूच्या आपण पदामध्ये विभागणी करतो. वास्तुरचना जी सांगितलेली आहे 1 पदापासून ते 32 पदापर्यंत वास्तुरचना आहे. आपण मनुष्यालयासाठी 9x9 एकाशती पद वापरतो. तर त्या वास्तूच्या ज्या पदावरील देवतांचे पूजन करून त्यांच्यासाठी बलिदान करणे हा एक वास्तुबलीचा प्रकार आहे. मयमतम या ग्रंथात 8व्या अध्यायात याचे विवेचन आलेले आहे. भूमीला ऊर्जावान करण्यासाठी हा प्रयोग केला जातो. मत्स्यपुराण, अजितागम, मानसार, अपराजित पृच्छ, राजवल्लभ इत्यादी ग्रंथात याचा उल्लेख आहे. दक्षिण भारतात प्रत्येक घरामध्ये ही पूजा हा विधी अवश्य करतात. भवन निर्माण करतेवेळी शास्त्रोक्त विधीने शिलान्यास करणे आवश्यक आहे. संकल्प करून नंदा, भद्रा, जया, रिक्ता व पूर्णा या 5 शिलांची स्थापना करावी. त्या शिलाच्या देवता ज्या आहेत ह्या नंदा आग्नेयस असते, भद्रा नैऋत्य, जया वायव्य, रिक्ता ईशान्य आणि पूर्णा मध्य. काही ठिकाणी 9 शिला स्थापन करावे असाही उल्लेख आहे. कर्णे प्राक दक्षिणे नंदाम वास्तुना स्थापये ददा अन्याक्रमेण भद्राद्या कोणेश्वनेषु चत्रिषु. नंदा प्रतिष्ठापना ही जी आहे आग्नेयला भूमिपूजन केल्यानंतर बांधकामाची सुरुवात करण्यासाठी आग्नेय दिशेत केली जाते, आणि त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी 4.5 विटा वापरल्या जायच्या, की ज्या 4 विटावर बीजमंत्र शम शम सम हम आणि मधल्या अर्ध्या विटेवर ओम लिहिलेलं असतं. आत्ताचे जे मिस्त्री असतात त्यांना ह्या बीजमंत्राची तेवढी ओळख नाही आहे, पारख नाही आहे, आणि ते तेवढे पावित्र्यही नसतात. म्हणून कॉपरच्या प्लेटवर हे बीजमंत्र कोरलेले जर असतील तर नंदा प्रतिष्ठापना करताना पूर्वाभिमुख, स्वस्तिक यंत्र हे पूर्वाभिमुख आणि भूमीला समांतर असा रिझल्ट देतं. त्यामुळं पूर्वाभिमुख आग्नेय कोपऱ्यामध्ये स्वस्तिक यंत्रावर नंदा प्रतिष्ठापना करावी. त्यानंतर शंकराचार्यांनी अजून एक यंत्र दिलेलं आहे, ओम नमो भगवती वासुदेवताय नमः. हे यंत्र वासुदेवता यंत्र शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे की पश्चिमाभिमुख आणि नैऋत्य कोपऱ्यामध्ये याची भूमीमध्ये स्थापना करावी. वास्तू दोष निवारणासाठी अजून एक महत्त्वाचा उपाय असा आहे की नाभिस्थानामध्ये शंकूची स्थापना. हा खदीर, अर्जुन, साल, युगपत्र, रक्तचंदन वगैरे अशा प्रकारच्या लाकडाचा बनवलेला असतो, आणि तो 3 पार्टमध्ये असतो. खालचा जो भाग असतो तो चौकोनी, त्यानंतर अष्टकोनी आणि त्यानंतर दंडगोल असा हा एकजीव 3 पार्टचा शंकू असतो. वास्तुपुरुषाच्या नाभिस्थानी शंकूची स्थापना अवश्य करावी. मूर्त मार्तंड या ग्रंथानुसार हा शंकू खदिरादी लाकडाचा असावा आणि त्याची योग्य ती उंची असावी. हे काही त्याचे फोटोग्राफ्स आहेत शंकू स्थापनेचे. ह्या शंकूच्या स्थापनेच्या वेळी शंकूच्या आजूबाजूला नर्मदेतले गोटे किंवा नदीतले गोटे हे ठेवायला सांगितलेले आहेत. शंकू स्थापना केल्यानंतर त्या वास्तूतले अनुभव असे आहेत की त्या वास्तूमध्ये एक जीवत्व येतो, लाईफ येते. आता वास्तुदोष शोधायचे कसे, तर वास्तुदोष शोधण्यासाठी आपल्याला वास्तूचे सगळे प्रिन्सिपल्स आधी नीट व्यवस्थित माहीत पाहिजे, आणि त्या प्रिन्सिपल्स जर चुकीच्या असतील किंवा त्या प्रिन्सिपलप्रमाणे जर बांधकाम नसेल, वास्तूचं निर्माण झालेलं नसेल, तर त्यामध्ये वास्तुदोष असू शकतो आणि त्याप्रमाणे त्याचे परिणाम दिसून येतात. त्या दोषांचे जे प्रकार आहेत ते एक साधारण दोष असू शकतो,
की साधारण दोषामध्ये तुम्ही पाहताल की किचन ओटा साऊथ फेसिंग आहे. नंतर टॉयलेट्स मधील जी काय सिटिंग पोझिशन आहे ती साऊथ किंवा वेस्टला आहे. बाल्कनीज आत घेतलेल्या आहेत. नंतर साऊथ ईस्ट साऊथ वेस्ट ह्या भागामध्ये वॉटर यूज आहे, वॉटर स्टोरेज नाही, नुसतं बेसिन्स वगैरे लावलेले आहेत. अपार्टमेंटमध्ये समोरच्या घराच्या समोरच्या दारासमोर एक दार असतं. त्यानंतर जिना जे आहे अँटी क्लॉक वाईज आहेत. हे असे झाले साधारण दोष झाले. आणि महादोषमध्ये काय येतं की साऊथ ईस्टमध्ये बाथरूम आहे, साऊथ वेस्टमध्ये सेप्टिक टँक आलेली आहे, किंवा अंडरग्राऊंड किंवा ओव्हरहेड वॉटर टँक साऊथ वेस्टमध्ये आलेले आहे. आपल्याकडे एक वास्तू जड करण्यासाठी, नैऋत्य जड करण्यासाठी म्हणून पाण्याचा वापर केला जातो. हा अत्यंत चुकीचा आहे. कारण सरांशी आणि बाकी सगळ्यांशी माझी जेव्हा चर्चा होते, जलतत्व हे जलतत्वाचा परिणाम देणार आहे. आणि जलतत्व आणि तुमचं पृथ्वीतत्व, आणि त्याचा एक माझ्या माहितीप्रमाणे असं झालेलं आहे की पृथ्वीतत्वाला हिंदीमध्ये जडत्व म्हणतात. आणि त्या जडत्वाला अपभ्रंश होत जडतत्व झालं. आणि ते जड म्हणजे वजनदार असा समज होऊन त्या ठिकाणी हेवी वजन वगैरे ठेवायला सांगतात, किंवा पाण्याची टाकी ओव्हरहेड वॉटर टँक ठेवून वजन वाढवायला सांगतात. तर तसं नसून त्या ठिकाणी पृथ्वीतत्व पाहिजे. पृथ्वीतत्व म्हणजे ड्रायमोस एरिया, त्या ठिकाणी पाण्याचा एक थेंबही नको. आणि अशा ठिकाणी 10,000-20,000 लिटर जर पाण्याची टाकी असेल तर ते पृथ्वीतत्व चा प्रभाव त्या ठिकाणी येणार नाही आहे. त्याच्यानंतर काही कट्स आणि एक्सटेन्शन असतात. आता एक्सटेन्शन आणि कट्स हे कुठल्याही दिशेला वाईटच आहेत. त्याची एक स्लाईड आपण पुढे पाहणार आहे. तर हा एक महादोष झाला. नंतर कुठलाही मिसिंग पार्ट असतो, 4 क्वार्टरपैकी एखादा क्वार्टर नसतो, नॉर्थ ईस्ट नसते किंवा साऊथ वेस्ट नसतो, तर हा एक महादोष झालेला आहे. त्यामुळे काय होतं, वास्तुपुरुषाची जी फिगर आहे किंवा वास्तुपुरुषाची जी आकृती आहे त्यामध्ये विकृती येते. त्यानंतर वेज आणि शूल हे सुद्धा महादोषात येतात. भवनामध्ये किंवा वास्तूमध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे ते प्रवेश 2 प्रकारचा असतो. एक वास्तूमध्ये जो प्रवेश आहे तो प्रांगण प्रवेश, प्रिमाइस एंट्री, किंवा भवनातला जो प्रवेश आहे तो बिल्डिंग एंट्री, भवन प्रवेश. तर त्याच्यासाठी मत्स्यपुराणमध्ये हा श्लोक आहे, पूर्वेणेंद्र जयंतमच्या द्वारम सर्वत्र शस्यते यम्यमच्या विततम चैव दक्षिणेन विदुर्बुधा पश्चिमे पुष्पदंतंच्या वारुणमच्या प्रशस्यते उत्तरेने तू बल्लाटम सौम्यम शुभदम भवेत. ह्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे, पूर्वेला जयंत आणि महेंद्रमध्ये द्वार पाहिजे, दक्षिणेला ग्रहक्षतमध्ये, पश्चिमेला पुष्पदंत वरुण आणि उत्तरेला मुख्य बल्लाट सोम. जर ह्या ठिकाणी दार नसेल तर नॉर्मली आपण काय म्हणतो उत्तर आणि पूर्व ह्या दिशा शुभ दिशा आहेत. पण उत्तरेचे जे 9 पद आहेत, पूर्वेचे जे 9 पद आहेत हे सर्व शुभ नाही आहेत. जर डिटेल तुम्ही पाहिलं तर त्या याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की पूर्वेमध्ये काही पदं अशी आहेत की ज्यामध्ये माणूस त्या वास्तूत राहणारे सर्वजण क्रोधी असू शकतात, किंवा सत्य एक पद असं आहे की या ठिकाणी ज्या वास्तूमध्ये सत्यपदावर जर महाद्वार असेल तर त्या वास्तूतले लोक असत्य भाष्य करणारे असतात. तर अशा वेळी पूर्वेला आणि उत्तरेला काही मर्यादित जागा दिलेल्या आहेत आणि त्या जागीच महाद्वार असावं. आणि ते नसेल तर त्या ठिकाणी मग काय केलं पाहिजे, तर त्या ठिकाणी एक तर त्या द्वारातून जी काय एनर्जी येणार आहे ती त्या जागेचा प्रभाव घेऊन येणार आहे. म्हणून मग त्या ठिकाणी तुम्ही थोडासा उपाय केला पाहिजे. एक तर दुर्गाद्वार यंत्र जे तुम्हाला निगेटिव्हिटी रोखतं, आणि दुसरा एक छोटा स्मॉल मिनी रत्नाध्याय ज्याला म्हणता येईल की जो एक पंच महारत्न, त्यामध्ये सूर्याचं रत्न असतं माणिक, पूर्वेला स्फटिक, दक्षिणेला नीलम, पश्चिमेला पाचू आणि उत्तरेला मोती. हे मुख्य ग्रहाचे जे आहेत ते रत्न त्या ठिकाणी दिलेले आहेत. असा एक मिनी रत्नाध्याय तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. सगळ्यात महत्त्वाचा की ज्याच्यावर फक्त 1 किंवा 2 ग्रंथांमध्ये दोष काढण्यासाठी उपाययोजना दिलेली आहे तो म्हणजे विदिशा वास्तू, मर्मदोष. आणि जर ब्रह्मस्थानामध्ये स्टेअरकेस, लिफ्ट वगैरे काय आलेला असेल तर ह्या याच्यावर फक्त पंचशीर स्थापना हा एकमेव उपाय आहे असं शिल्परत्न आणि वास्तुविद्या ग्रंथात दिलेलं आहे. आणि पंचशीर स्थापनेसाठी हा किरणीय स्थापना विधी आहे. तर तो नमुद्रीपाद ब्राह्मणांकडून केला जातो. तर त्यांनी ही विद्या अजून दुसऱ्या कोणापर्यंत पोहोचलेली नाही आहे. तर त्याच्यामध्ये एक्सपर्ट जे आहेत ते केरळियन पंडित आहेत. तर आज इथे तेही आलेले आहेत. ते डिटेल याच्या पुढच्या स्लाईड्समध्ये पुढच्या सेशनमध्ये ते घेतील. विदिशा म्हणजे काय, आपण दिशा पाहतो. दिशा 360 डिग्रीमध्ये असतात. पूर्ण 8 दिशा ज्या आहेत ते 360 डिग्रीमध्ये आहेत. मुख्य दिशा ज्या आहेत त्या 90 डिग्रीमध्ये आहेत, नॉर्थ आणि ईस्ट. आणि नॉर्थ ईस्ट जर असेल ती 45 डिग्री असते. जर 45पेक्षा कमी आणि 10-20 पेक्षा जास्त असं जर काही तुमचं दिशा शिफ्ट झाली असेल नॉर्थ ईस्टकडे किंवा वेस्टकडे तर त्याला विदिशा म्हणतात. आणि विदिशा वास्तूसाठी ब्रह्मस्थानामध्ये जर काही कन्स्ट्रक्शन आलं असेल किंवा नॉर्थ ईस्टमध्ये किंवा मर्मदोष. आता या ठिकाणी मर्मदोषाची ही फिगर आहे. 6 मुख्य मर्म आहेत,
9 उपमर्म आहेत आणि बाकीचे ज्या क्रॉस सेक्शन लाईन्स आहेत त्या सगळ्या साधारण मर्म आहेत. हे सर्व अवॉइड करता येणं शक्य नसतात आणि जर हे कुठं विषित झालेले असतील तर त्या ठिकाणी काय होतं की मर्मदोष जर असेल तर त्या ठिकाणी एक फील गुड फॅक्टर खूप कमी असतो. म्हणजे एखाद्या वेळी आपण एखाद्या वास्तूमध्ये जातो आणि आपल्याला वेळ असतो की अर्धा तास वेळ आपण यांना एक 5 मिनटं भेटून घेऊ. गेल्यानंतर आपल्याला असं 2 मिनटात वाटतं की नको, चला इथून पळू आहे, आपण इथे थांबायला नको, एक प्रसन्नता वाटत नाही. आणि काही ठिकाणी असं होतं की आपल्याजवळ एक 5 मिनटं वेळ असतात आणि आपण जातो, तासभर बसतो आणि बसावं असं वाटतं. तर हे सर्व जे आहे की मर्मदोष जर असतील तर आपल्याला त्या ठिकाणी प्रसन्नता लाभणार नाही आणि त्यावर उपाय म्हणून पंचशीर स्थापना ही सांगितलेली आहे. तर पंचशीरमध्ये 5 प्राण्यांच्या शिराची प्रतिमा ही सोन्यामध्ये बनवायची असते आणि कॉपरच्या डबीमध्ये ती ठेवून त्याची स्थापना करायची असते. ह्या ठिकाणी सर्वात मध्ये जे घेतलेलं आहे ते कुर्म आहे. कासव हे दीर्घायुष्याचं प्रतीक आहे. पूर्वेला हत्ती घेतलेला आहे. हत्ती हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. त्यानंतर पश्चिमेला सिंह आहे, तो जंगलाचा राजा आहे. ह्या सर्वांचे गुण त्यामध्ये त्या वास्तूमध्ये राहणाऱ्यांमध्ये यावे आणि ते सर्व लोक समृद्ध व्हावे ह्या उद्देशाने ह्या पंचशिलाची स्थापना केलेली आहे. त्यानंतर साऊथला रेडा आहे आणि उत्तरेला वराह. हा विधी करताना त्या ठिकाणी सर्वात आधी गणपती होम केला जाता. केरळियन पद्धतीमध्ये जर काही उपाय करायचे असतील तर त्यामध्ये वातावरण शुद्धीला खूप महत्त्व दिलेलं आहे. सर्वात आधी होम हवन करून त्या वातावरणातली शुद्धी करायची, त्यातली जी काय निगेटिव्हिटी असेल ती बाहेर काढायची आणि त्यानंतर त्यावर उपाय करायचे, म्हणजे ते उपाय दीर्घकाळापर्यंत असतात. त्यानंतर वास्तुबली हा एक केला जातो. एकाशती पद रचना मांडून त्याच्या सगळ्या देवतांना या ठिकाणी बली दिला जातो भाताचा. ही एक किचनची स्लाईड आहे. नॉर्मली आपण किचन म्हणले की आपल्याला लक्षात येतं की साऊथ ईस्टला किचन पाहिजे, आग्नेयला किचन पाहिजे. पण कामिकागाम ह्या ग्रंथामध्ये चारी दिशेला किचन, चारी कोपऱ्यामध्ये किचन चालतं हे सांगितलेलं आहे. तसंच डायनिंग हे जे आहे पश्चिमेला आणि पूर्वेला सुद्धा चालतं. देवघर प्रेयर रूम हे आपल्याला नॉर्थ ईस्ट आणि नॉर्थ वेस्टमध्ये ठेवता येतं. अंडरग्राऊंड और ओव्हरहेड वॉटर टँक जलतत्व कुठलंही असो कोणत्याही स्वरूपात ते आपवत्स आणि वरून कप्प्यामध्येच पाहिजे. स्टेअरकेस ह्या क्लॉकवाईज पाहिजेत आणि त्या 8ही दिशेला चालतात. 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा, फक्त ब्रह्मस्थानात नको असं सांगितलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला सगळ्या जागा सोडून फक्त ब्रह्मस्थानात स्टेअरकेस दिसतं. बेडरूम्स साऊथ वेस्ट ह्या तर आहेतच, पण अनमॅरिड गर्ल्ससाठी नॉर्थ वेस्ट आणि अनमॅरिड बॉयजसाठी साऊथ ईस्ट. टॉयलेट्स हे सुद्धा 4ही मुख्य दिशेच्या सेंटरमध्ये आणि वायव्येला. एक एक्सटेन्शन, आता बऱ्याच ठिकाणी एक्सटेन्शन काय होतं, आता नॉर्थ ही दिशा जी दाखवलेली आहे, नॉर्थमध्ये नॉर्थ वेस्ट, नॉर्थ आणि नॉर्थ ईस्ट हा तिन्ही भाग असतो. नॉर्थ वेस्टमध्ये टॉयलेट दाखवलेला आहे. तर हा जर भाग कमी असेल, म्हणजे नॉर्थ वेस्ट जर सपोज 20 फुटाची असेल आणि त्यातला 6 फूट जर एक्सटेन्शन असेल तर पूर्ण नॉर्थ वेस्ट एक्सटेन्शन असं होत नाही, त्यातला काही भाग तो एक्सटेन्शन झाला. तर त्यावेळेस त्या दोषाला त्याप्रमाणे ट्रीट केलं पाहिजे. तर ह्या ठिकाणी सगळ्या 8ही दिशेला जर एक्सटेन्शन असेल तर ते दोषकारक असं सांगितलेलं आहे. गर्भविन्यास, पुरातन ग्रंथकारांनी शिलान्यासाव्यतिरिक्त गर्भविन्यास हा अपरिहार्य विधी विस्तृत केला आहे. ज्या भूमीपासून मनुष्याने अनेक प्रकारची संपत्ती मिळवली आहे त्या भूमीचे गर्भात रत्न, धातू, स्वस्तिक, औषधी इत्यादींची विधिवत स्थापना करावी असं सांगितलेलं आहे. तर त्याच्यासाठी त्या स्थापनेसाठी सगळ्यात महत्त्वाचे जे आहेत ते लोकेशन्स. इंजेक्शन कुठेही देऊन चालत नाही, त्याच्या काही जागा असतात त्या ठिकाणीच ते बरोबर दिलं पाहिजे. की उत्तराला ठेवायचं म्हणून कुठेही ठेवलं ते एका रेषेत आलं पाहिजे, एका खोलीमध्ये आलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. त्यानंतर कुठल्या पोर्शन आत किंवा बाहेर जातो का नाही ते सुद्धा त्याच्यावरसुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे. तर ह्या जागा निवडल्यानंतर त्या जागेवर जागा स्वच्छ करून खड्डे तयार करायचे, साधारण स्वस्तिक प्लेटच्या आकारापेक्षा मोठे. आणि स्वस्तिक कॉपर यंत्र हे जे आहेत ते पूर्वाभिमुखच ठेवायचं. ते सर्व यंत्र आधी चार्ज करून घ्यायचे. जे रत्न त्याच्यावर ठेवायचे आहेत, रत्न स्थापनेच्या 3 विधी आहेत. एक मयमतानुसार, मानसारमनुसार आणि तिसरी जी आहे ती अपराजित प्रच्छानुसार. ही सर्व बीजमंत्राने चार्ज करून घ्यायची. स्वस्तिक यंत्र पितांबरीने स्वच्छ धुवून पुसून तुम्ही त्याचा बीजमंत्राने चार्ज करून ठेवू शकता. त्यानंतर गोमूत्र किंवा गंगाजल हे खड्ड्यात शिंपडून त्या ठिकाणी पवित्रीकरणाचा मंत्र म्हणायचा आहे. शक्यतो हा विधी एक पौरोहित्य
कडूनच करून घेतला पाहिजे. त्या ठिकाणी सगळ्यात खाली ज्या जागेच्या शुद्धीकरणानंतर अखंड तांदूळ किंवा साळी कवर असलेले तांदूळ हे खड्ड्यात अंथरायचं आहे. त्याचा एक बेड तयार करायचा, त्यावर स्वस्तिक यंत्र ठेवायचं आहे. त्या यंत्रावर एक मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदूळावर रत्न ठेवायचे. रत्नासाठी आसन म्हणून तांदूळ ठेवायचे. त्या रत्नावर हळद कुंकू अर्पण करून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य द्यायचा. त्याच्यानंतर त्याची दक्षिणा तिथे ठेवायची आणि तो खड्डा परत कॉन्क्रीटने भरून टाकायचा. तर ह्या विधी आधी 2 सेशनमध्ये झालेल्याच आहेत. त्याचे बीज मंत्र आहेत. हे काही फोटोग्राफ्स आहेत. एक सरांच्या एका क्लायंटकडे त्या रत्नाध्याय करतानाचा फोटोग्राफ आहे. सर पण या ठिकाणी दिसतात. सर स्वतः जातीने रत्नाध्यायाच्या वेळेस साईटवर हजर असतात. मोतींची संख्या तुम्ही जास्त ठेवू शकता, कारण मोती हे उत्तरेला ठेवलं जातं आणि उत्तरे ही कुबेराची दिशा आहे. हा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि दक्षिणा ठेवलेली आहे. तर नवीन घर तयार असते, मात्र वास्तुशांतीच्या वेळी मुहूर्त नसल्यामुळे अडचण होते. वास्तुशांतीचे मुहूर्त खूप कमी असतात. तर अशा वेळी दाते पंचांगामध्ये नूतन गृहप्रवेश या शीर्षकाखाली दिलेल्या कृतीप्रमाणे नूतन गृहप्रवेश करून घ्यायचा आणि केवळ मानसाधिक देवतांचे पूजन अवश्य करावे. ही सर्व सृष्टी जी आहे ती अग्नी, पृथ्वी, वायू, जल, आकाश या पंचमहाभूतापासून बनलेली आहे. अग्नी व आकाश हे कधीच प्रदूषित होत नाहीत. वायू प्रदूषित